नागपूरच्या वर्धमान प्लास्टिक कंपनीवर मनपाची कारवाई। 2000 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त। गोंदियात 25 गुन्ह्यांची नोंद असणारा आरोपी अटकेत। 15,33,000चा मुद्देमाल हस्तगत। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधील कर्मचाऱ्यांची खंडपीठामध्ये याचिका। कमी वेतन मिळत असल्याची केली तक्रार। मावळमधील चिमुकलीवर अत्याचार करून हत्या। 2 वर्षांनंतर अखेर आरोपीला फाशीची शिक्षा। संभाजीनगरच्या बिगडीनमध्ये 41 लाखांचा भिशी घोटाळा। 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचं आमिष दाखवून डॉक्टर कुटुंबास 90 लाखांचा गंडा। आरोपीचा शोध सुरू। संभाजीनगरमध्ये पाण्याअभावी फळबागा तोडण्याची वेळ। बागा जगवू शकत नसल्यानं शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल। सोलापूरमध्ये मे महिन्यापर्यंत पाण्याचा प्रश्न सुटला। सोलापूरकरांना तात्पुरता दिलासा। पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन। धुलीवंदनानंतर शिव उड्डाण पूल पाडणार। 27 मार्चपासून पूल वाहतुकीसाठी बंद। मुंबई पुणे नागपुरात सर्वाधिक अपघात। वर्षभरामध्ये 6,497 अपघात, तर अपघातात 1,455 नागरिकांचा मृत्यू। नवीन पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांसाठी 872 महाविद्यालयांचे अर्ज कागदपत्र सादर। ईमेलद्वारे केल्या सूचना। अनधिकृतपणे वृक्षतोड केल्यास भरावा लागणार दंड। पालिकेकडून कारवाईचा इशारा। कोकणातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट। काजू उत्पादनात घट, तर दुसरीकडे कवडीमोल दरामुळे काजू उत्पादक संकटात। पुण्यामध्ये वाढल्या उन्हाच्या झळा। कमाल आणि किमान तापमानात वाढ। पुणेकर उन्हाने त्रस्त। MHT CET सह विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल। CET सेलचं सुधारित वेळापत्रक जाहीर। उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारतीचा भाग घरांवर कोसळला। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे घरांचं नुकसान। बदलापूरमध्ये 15 दिवसांपासून पथदिवे बंद। अंधारात वाहन चालवण्यास अडचण। पथदिवे सुरू करण्याची नागरिकांकडून मागणी। CSMTच्या पुनर्विकासासाठी तोडली झाडं। रेल्वे स्थानक परिसर पडला उजाड। पक्ष्यांचा अधिवासही धोक्यात येण्याची चिन्ह।